अदिती सोड ना. नवऱ्यांमुळे झाला हा सगळा गोंधळ. त्यांनी चुकीची माहिती दिली ना, म्हणून झालं सगळं. सोड ना आता. तू का मूड ऑफ करतेस? स्पॉटिंगली घे ना तू पण. अगं आणि तसही तू विनर होणारच नव्हतीस. म्हणजे मीच होणार होते. माझे क्लायंट्स जास्तच होते ना. घे. रजनी मॅडम, मगाशी तुम्ही जे बोलत होता ना ते मला आता पटलंय. म्हणजे तुम्हीच विनर व्हायला पाहिजे होतं. आत्ता कळलं तुला? हा, अहो आजकाल कॉम्पिटिशनला काही अर्थच नाहीये. तुमचं करेक्ट आहे. सगळं मॅनिप्युलेटेड असतो. तुम्हाला सुद्धा माहित होतं की तुम्हीच विनर होणार आहे. म्हणजे तुमचा आत्मविश्वासच ते बोलत होता ना मगाशी. पण अचानक निर्णय कस काय बदलला म्हणून तुम्ही वैतागलात, नाही का? आणि तसंही खरे नंबर कोणी पाहिलेले आहेत? कोण काय कॅश करतं कोणाला कळतंय? खरंय खरंय. म्हणजे आजकालच्या जगात मेहनतीला काही किंमतच नाहीये. म्हणजे कसं आहे, आपण फक्त सगळ्यांच्या गुड बुक मध्ये यायचं. म्हणजे आधी काही विचार न करता लोकांना नावं ठेवायचे आणि नंतर आपलंच कौतुक करून घ्यायचं. एनिवेज, अभिनंदन. द्या पेढा द्या. पोटात दुखतंय का? नाही, माझं कौतुक झालं म्हणून विचारते. तसं नाही, मला पेढा खरंच लय आवडतो. त्याच्यामुळे अशा वेळेला कौतुक करायची संधी मी कधीच सोडत नाही. साई प्रसाद, सॉरी. एन्जॉय युअर सक्सेस. हो रजनी. अगं विनर कुणीही झालं तरी आपल्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स.